जय शिवराय. घर, मूल आणि जॉब ही तारेवरची कसरत मी रोज कशी करते? आजच्या ब्लॉगमध्ये पहा एका वर्किंग वुमनची धावपळ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला माहिती आहे का, सकाळी लवकर उठूनही कामं पूर्ण होत नाहीत. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी सुपर प्रोडक्टिव्ह मॉर्निंग रुटीन. आज मी सकाळी 5 वाजता उठण्याचं चॅलेंज घेतलं होतं, बट ते पूर्ण झालं नाही आहे. अलार्मचे 5 मिनिटं पुढे ढकलत 6 कधी वाजले कळलंच नाही. बघा किती सुंदर वाटतंय सकाळी सकाळी. काय तो पक्ष्यांचा आवाज आणि थंडगार हवा. आधी महादेवाला नमन करून दिवसाची सुरुवात करते. आता मी घेते माझे वेट लॉस ड्रिंक. त्यासाठी मी आता वेट लॉस ड्रिंक घेते आणि लगेच मुलांच्या दुधाची तयारी करते. आधी त्यांना दूध देते, मग माझ्या बाकीच्या कामांना लागते. त्यांचं दूध गरम होतं तोपर्यंत मीही माझं वेट लॉस ड्रिंक संपवते. आता त्यांचंही दूध गरम होण्यात आलेलं आहे. आता मी त्या दोघांना दूध देऊन देते, म्हणजे तेही त्यांच्या त्यांच्या कामाला लागतील. मी माझ्या मुलांना रोज दुधामध्ये हे लिटिल जॉयचं जे न्यूट्रिशन पावडर आहे ते देते. यामध्ये बदाम, अक्रोड, त्यानंतर रागी वगैरे बरेचसे असे न्यूट्रिएंट्स आहेत, जे आपण मुलांना खायला घातल्यावर ते मुलांची खाण्याची इच्छा नसते, पण हे दुधामध्ये दिले ना तर मुलं इझिली पितात, कारण की याचा चॉकलेट फ्लेवरही खूप छान आहे. त्याच्यामुळे माझे दोघं मुलं हे खूप आवडीने घेत असतात. आता वेळ आहे ती मुलांच्या डब्याची. आज मी त्यांना आलू पराठे बनवते. मी सारण न भरता मी साधे बटाटे स्मॅश करून हे पराठे तयार करते, वेळ कमी असल्यामुळे. पण तसेही मुलांना आवडतात. आता वेळ आहे ती नाश्त्याची. शिळी खिचडी खूप छान लागते आणि आम्हालाही सगळ्यांना खूप आवडते, म्हणून थोडीशी रात्रीची शिल्लक होती, म्हणून ती थोडी नाश्त्याला घेतलेली आहे आज. आता तोपर्यंत मी हा ओटाही साफ करून घेते. आता मुलीची तयारी करते. हे तर रोजचंच आहे. आता मुलीची तयारी करते तोपर्यंत बाकीच्या कामांचीही डोक्यामध्ये प्लॅनिंग आहे, कारण की मला 9 वाजेशी सगळे कामं उरकायची आज पण. हे बघा, यांचं तर सकाळी सकाळीच वेगळंच काहीतरी सुरू असतं. 2 मुलं असले की यांना आवरणं म्हणजे कठीण. सकाळी उठल्यापासून त्यांच्या मागे इतकं लागावं लागतं. फार मस्ती करतात बाबा उठल्यापासून. काय एनर्जी असते यांना उठल्यापासून. बघा, गेला तरी त्याचं नाव घेऊन गेला. त्याला तिच्या बाजून करमतच नाही आणि नाव तर सारखं सारखं घेत असतो. चला, आता हिची तयारी झालेली आहे. आता मुलं जात आहे शाळेमध्ये. आता त्याच्यानंतर मी पण करते आता माझी तयारी. सगळ्यात आधी इथं सूर्यनारायणाचे दर्शन घेते मी, जे रोजच जाते. आज सूर्य इतका सुंदर निघतोय, हळूहळू ढगातनं बाहेर येतोय. त्याचं मी आज शूट घेतलेलं होतं. खूप सुंदर वाटते सकाळ सकाळ. हे बघा, आता वेळ आहे ती मसालेदार चहाची. आधी चहाचा घोट घेते. छान गाणेही चालू आहेत बाहेर मंदिरात. आता मिस्टरांची चहा दुधाची वेळ झालेली आहे. त्यांचं आधी दूध आणि चहा देते. त्यांचं दूध गरम झालेलं आहे. मी घरी बनवलेली प्रोटीन पावडर त्यांना देते, तोपर्यंत त्यांना चहा ठेवते. हे बघा, ही प्रोटीन पावडर मी घरी बनवलेली होती त्यांच्यासाठी. यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून बनवलेलं आहे. त्यांचाही चहा झालेला आहे. माझंही दूध तयार झालं आहे. आता आपले रोजची कामं जी आहे ती मशीनमध्ये मी आता इथे कपडे लावून देते. ते कपडे होतील तोपर्यंत माझीही बाकीची कामं उरकतील. एक एक कामाचं प्लॅनिंग कसं वेळेवरती व्हायला पाहिजे अशा पद्धतीने केलेलं असतं सकाळपासून. आता हे कपडे होतात तोपर्यंत ॲज युजल माझे रात्रीचे भांडे आजही शिल्लक होते, त्यामुळे मी ते आधी भांडे आवरून घेते, म्हणजे पुढच्या आमच्या दोघांच्या डब्याला मला लागता येईल. परत दुपारचं जेवणही बाकी आहे मुलांचं. आता आमच्या दोघांचाही टिफिन भांडे झाले की मी तयार करते. सकाळचे 9 वाजले, अजूनही डबा तयार नाही आहे. आज ऑफिसला जाताना उशीर होईल का काय असं वाटायला लागलं आहे. आता चला लवकर लवकर मी कामं आवरून घेते. खूप धावपळ असते, जसं काही सर्कस असते सकाळचीही. मी स्वतःच कधी कधी गाणं म्हणून घेते स्वतःला. आता माझे किचन साफ झालेले आहे, भांडे आवरून झालेले आहेत. आता ती वेळ आहे ती टिफिनची. आता सगळ्यात आधी मी इथे टोमॅटोची भाजी करायला घेतलेली आहे. आता हिला करायची कशी, कोरडी बनवायची की शेंगदाणे घालून बनवायची. तर मी विचार केला की शेंगदाण्याचं कूट घालून बनवायची. मुलांनाही तशीच आवडते, त्यामुळे मी माझ्या डब्याला आणि मुलांना दुपारी खायला ही भाजी तयार करते. आता माझे टोमॅटोही कापून झाले, लसूणही कापून झाले, मिरच्याही कापून झाले. आता आपण भाजीला फोडणी देऊया. भाजी होईल तोपर्यंत ही काही दूधही टाकत आहे. भाजी शिजत ठेवते तोपर्यंत बाकीचे कामं उरकून घेते. भाजी शिजेल तोपर्यंत चपात्यांची तयारी करते. आता याला झाकून देते, तोपर्यंत चपात्यांची तयारी करते. आता माझं पीठही मळून झालेलं आहे. आता चपात्यांचे हे उंडे करून घेते
आणि याचे बाजूला ठेवून देते. आता छोट्या गॅसवरती मी भाजी पण शिफ्ट करून घेते आणि तवा ठेवून लवकर लवकर चपाती करून घेते. काही जास्त चपात्या आणि 5-6 चपात्या करायच्या आहेत. तोपर्यंत माझी भाजीही होईल मध्यम गॅसवरती. आता माझ्या चपात्या पण जवळपास होण्यात आलेल्या आहे. आता माझी कामं जवळपास सगळी आटोपलेली आहे. इकडे भाजी पण झालेली आहे. आता हे होत असताना तोपर्यंत माझ्या बाहेरचे कपडेही होण्यात आलेले आहे. आता टिफिनही माझं तयार झालेलं आहे आणि मुलांचं जेवणही. आता सर्व कामं उरकले माझे. कपडेही टाकून झालेले आहेत. आता मी माझ्या ऑफिसला जाण्याची तयारी करते. काय बाई सुरुवात आणि काय बाई दिवस. बापरे! ही तर दिवसाची सुरुवात आहे. अजून सारखंच बाकी आहे दिवसभराची. चला आता माझी पण तयारी पूर्ण होण्यात येते. सकाळचे 9 वाजलेत. डबा तर तयार झाला आहे. आता ऑफिसला वेळेवर पोहोचले तेच बरं. नाहीतर लेटमार्क लागणार. चला बघूया आधी ऑटो मिळते का. आजचा प्रवास तर एकदम खडतर आणि मजेशीर होणार आहे. बघू आता. चला तयारी तर माझी झालेली आहे. चला निघू आपण आता. बाय. ऑटो मिळाले तर बरं होईल. मॉर्निंग रश बघूया. चला तर आजचा खडतर मग मजेशीर प्रवास सोबत करूया. ऑटो तर मिळाली. आता बघूया ती स्टॉपला जायला मोकळी. खूप सुंदर वाटतंय जरा सकाळ सकाळी. आणि अशी लवकर लवकर कामं झाली. मनीषा उभी आहे माझ्यासाठी. हॅलो मनीषा. तर मग असा होता माझा सकाळचा प्रवास. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. फायनली मी ऑफिसला पोहोचले वेळेच्या 5 मिनिटं आधी. चला आता कामाला सुरुवात करूया. कामावर जा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय बाय.